मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून जोरदार हल्लाबोल केलाय। 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेस मधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे। कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींना आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही। त्यामुळे हा इव्हेंट आहे, नाटकबाजी आहे। काँग्रेस पार्टीचं जे या ठिकाणी त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा जो पक्षाचा आलेख आहे तो घसरतो आहे आणि संपत असलेली काँग्रेस पार्टीला जिवंतपणा मिळवण्याकरता विद्यार्थी किंवा युवकांचा साथ घेऊन थोडा बेस मजबूत करण्याकरता काम करता आहे। काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी पक्षाचं काम वाढवण्याकरता युवकांचा त्या ठिकाणी उपयोग करतो आहे, उपयोग करण्यात येत आहे। याकरता राहुल गांधी आता युवकाचा विषय घेऊन देशभर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीची नौटंकी करतायत। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून आरोप केलेत। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज कार्यक्रम असून 3 ते 3.5 हजार लोकांना 35 हजार रुपये दिल्याचा आरोप बन यांनी केलाय। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3,500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। आणि दरम्यान नवनाथ बन यांनी काँग्रेसला 5 प्रश्न विचारलेले आहेत। ते नेमके कोणते आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। हे पैसे कोण देतोय असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर 3,000 लोकांना 35,000 रुपये देत आहेत। हा पैसा कुठून आला? फंडिंग आहे का? काँग्रेस शासित राज्यांच्या कंत्राटदारांच्या खिशातून हे पैसे आलेत का असाही सवाल नवनाथ बन यांनी केलाय। त्याचबरोबर राहुल गांधींना रिलॉन्चिंग केलं जात असून त्यांचं बजेट किती हजार कोटींचं आहे असंही नवनाथ बन यांनी विचारलंय। दरम्यान पैशांचा आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळत भाजपवरती पलटवार केलाय। बघूयात। हा फेक व्हिडिओज आहेत आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा नेरेटिव्ह असे व्हिडिओ करण्यात पटाईत आहे हे एव्हाना आपल्या देशवासियांच्या लक्षात आलंय। अहो एवढ्या तिथे संख्या इतकी येणार आहे की विद्यार्थीचं नोंदणी आहे त्या आत त्यांना कसं घ्यावं असं आमच्यासमोर एक आव्हान आहे। आम्हाला नियोजन करता करता आणि सगळी व्यवस्था करता करता नाकी 9 अक्षरशः येत आहेत। अशा वेळेस आम्ही कशाला कोणाला 400 रुपये देऊ? आणि जर अशा पद्धतीचं प्रलोभन असेल किंवा तो काही जे व्हिडिओ करू वगैरे असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे राहुल गांधींच्या मागे हा जो युथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करतायत। युवकांचा आक्रोश हा जो दिसतो आहे आणि या देशातील युवा जेनजी या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यकाळामध्ये झालेल्या त्यांचं जे नुकसान आहे त्यामुळे त्यांना राहुलजी हा एक विश्वास वाटतो। मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे। मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल,
त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात, हे आपण सगळं पाहतो. अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते. तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहे. कार्यक्रम संध्याकाळी आहे, इथे येणारे मुलं मुली आपल्याला भेटणारच आहे. तर किती पैसे घेऊन आले ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतीलच तुम्हाला. काँग्रेसला पैसे देऊन लोक गोळा करावं लागत नाही. राहुलजीच्या नेतृत्वावर आज जेनजीचं तरुणींचा विश्वास आहे आणि राहुलजीला ऐकण्यासाठी आणि त्यांचं मुलामुलींचं मत ऐकण्यासाठी राहुलजी इथे येतात आहेत. पुण्यात आज होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झालाय. सीओएपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर एकमेकांवरती मारहाणीचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्याबरोबरच एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्या. काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. आणि पुण्यातल्या सीओईपी मधल्या राड्यावरून मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेत्यांचा कॉलेज कॅम्पसवरचा हल्लाबोल हा दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राहुल गांधी राजकारणासाठी तरुणांचा वापर करतायत असा आरोप बावनकुळेंनी केलेला आहे. काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. काय होतं आहे की काँग्रेस पार्टी युवकांना या पद्धतीने आंदोलनामध्ये आणताय की काहीतरी लाठीमार करावा, काहीतरी त्या ठिकाणी एखादं अशी घटना व्हावी ज्यातनं आपल्याला युवकाची सहानुभूती मिळेल. युवकाचं त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बाजूने त्यांचं मत वळेल याकरता काही आंदोलनं करणे, काही त्या ठिकाणी चिथावणी करून भाषणं करणे, युवकांना चिथावणी देण्याकरता भडकवणे, पक्षीय राजकारण करून युवकांचे माथे फिरवण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे. तर भाजप घाबरतं तेव्हा पोलिसांना पुढे करतं असं प्रणिती शिंदे म्हणालेले आहेत. भाजप मुलींवरती दबाव टाकत असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदमांनी केलाय. बघूयात. नाही, तिथे टिपिकल जेव्हा भाजप घाबरते, जेव्हा मुख्यमंत्री घाबरतात तेव्हा ते पोलिसांना पुढे करतात, तेव्हा ते महिलांवर अत्याचार करतात, तेव्हा ते पूर्ण डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. हे आपल्याला दिसले. आता ते पूर्णपणे एक्सपोज झाले. बीजेपी ते काय करतात ते एवढे घाबरलेत. रिस्पॉन्स बघून छात्रो की गूंज, देशभरात आणि पुण्यात पण महिलांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलींचा रिस्पॉन्स आहे, तर ते घाबरलेत. आणि एवढंच नाही, म्हणजे दिल्ली पण त्या ठिकाणी हादरवली. राहुलजींच्या नेतृत्वाखाली जेनझीचा सपोर्ट, जेनझीचा आवाज पार्लमेंट पर्यंत नेला. पेलेट गनसाठी उत्तर मागतोय आम्ही, जबाबदारी पण घेत नाहीयेत कारण का त्यांच्यात हिंमत राहिली नाहीत. प्रचंड घाबरलेले आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून ते पोलिसांना पुढे करून महिलांवर अत्याचार करतात. जी गोष्ट माझ्या कानावर आली की एक आमची विद्यार्थी भगिनी, तिने पहिल्यांदा राहुलजींच्या छात्रो की गूंजमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली, समर्थन व्यक्त केलं. तदनंतर हे समर्थन आल्यानंतर तिच्या दबावतंत्र टाकण्यात आलं, तिला दहशतीखाली ठेवलं की बाबा हे तू केलं ते योग्य नाही. पुन्हा स्टेटमेंट वेगळे करण्यात आले. तिच्या संरक्षणासाठी आमचे युनिसेफचे काही मुलं त्या ठिकाणी गेले होते. ते कळताच सत्ताधारी पक्षाने काही लोक तिथे मोठ्या प्रमाणात तरुण पाठवले, पण तरी सुद्धा NSYची लोक आमची जी काही कमी असली तरी भारी पडले हे त्यांना माहिती आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की छात्रो की गूंज हा कार्यक्रम देशभरात होतोय. प्रयागराजला झाला, कोटाला झाला, पुण्यात होतोय, पुढे इंदोरला होणार आहे, बँगलोरला होणार आहे. हा राहुलजींचा संवाद आहे. आणि दरम्यान संजय राऊतांनी पैशांच्या आरोपांवरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमध्ये. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता, पैसे देऊन लोक आणणं,
किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही. राहुल गांधी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधत असताना उद्या